मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या चौथ्या दिवसाच्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. चला, तर आय होप मजेत असाल सगळे, हॅपी असाल. थोडासा चेंज झाला असेल तुमच्या थिंकिंग. ओके, चला. आता कोण विचारत आहे विशुद्ध चक्राचं संतुलित देईल, उद्या नोट्स देईल, उद्या नोट्स भेटेल तुम्हाला, त्याच्यात असेल, टेन्शन नाही. तर आज आपण काय शिकणार आहे बघा. आजचा दिवसही खूप खास आहे. बघता 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 चौथा दिवस आला, उद्या शेवटचा दिवस असेल. किती लवकर दिवस जातात. ओके, तर आज जसं काल तुम्ही 7 चक्राची माहिती घेतली, तुमच्या अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही ती माहिती वापरू शकणार आहे, त्याचा उपयोग होणार आहे. तसंच आज तुम्ही पेंडुलम डाउन जेव्हा शिकाल, ही माहिती देखील तुमच्या आयुष्यभर तुमच्या लक्षात राहणार आहे आणि तुम्ही याचा उपयोग देखील खूप छान पद्धतीने करू शकणार आहे. पेंडुलम डाउजिंग सोबत तुम्हाला आज मी काही झिबू सिम्बॉल शिकवणार आहे. त्याला शक्तिपात आठवण्याची गरज नसते. तुम्ही तुमच्या हातावर काढू शकतात आरोग्यासाठी, समृद्धीसाठी, नातेसंबंधासाठी, मुलांच्या एकाग्रतेसाठी. ओके, चला तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. चला, आता मला सांगा, तुमचं डाउजर दाखवा. कोणी कोणी रेडी केलंय दाखवा, नाही तर मग प्रॅक्टिकल कसं घेऊ आणि व्हिडिओ ऑन करून घ्या. हा, ओके, चला. सरांनी आणलंय जी चौधरी सर और प्रभाकर सर चलेगा. अजून घाडगे सर नाही आणलं का? आता तुम्ही यांचं बघून आहे ना, तुम्ही खूप सरप्राईज होणार ऍक्च्युली. जेव्हा हे करतील, घरात उठून प्रॅक्टिकल करतील ना, खूप मजा येईल. चला, तुम्ही पण म्हणले पौर्णिमा मॅम, भारती मॅम ह्या स्क्रीनवर. ओके, अनुराधा पत्की मॅम, श्रवण सर. अंगठी असेल हातात, दोरा शोधून घ्या. राजनी मॅम ठीक आहे. किती लोकांचे व्हिडिओ बनले बघा, खूप सुंदर आहे. तुम्ही कुठेही एक लक्षात घ्या, तुम्ही कुठेही कोर्स करायला गेले, लोक तुमच्याकडून 3,000 रुपये तरी मिनिमम चार्ज करतील. ते पण बेसिकचे. मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये शिकवत आहे. तर युनिव्हर्सने दिलाय, तुम्हाला ऍड दिसली, तुम्ही आले, प्लीज फायदा करून घ्या. ओके, खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला आता बाकीच्या लोकांना रिझल्ट आल्यानंतर समजेल, ते कसे हॅपी होऊन बोलतील, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, मग तुम्हाला कळेल ना. चला, आता अजूनही ज्यांनीही डाउजर नाही बनवले, लक्षात घ्या, तुमची अंगठी घाला. तुमची अंगठी कुणा नसेल, कुणाची मागा. घरातून 2 मिनिटासाठी दोरा मागून घ्या. काही करायचं नाही. ज्या लोकांना माहिती नसेल, एवढासा दोरा लागतो, बस एवढाशा दोऱ्याला काय लागतं, अंगठी आणि दोरा, झालं. करून या. बघा, सर्वांनी केलं तर छान रिझल्ट येतो. तर जोपर्यंत आता काही लोकांना आपण वेळ देऊ, 5-1 मिनिटं रेडी करण्यासाठी अंगठी दोरा, तोपर्यंत आपण थोडस बघूया की काही लोकांसाठी रेकी खूप नवीन आहे. तर याच्यामध्ये पुढे काय काय असतं शिकण्यासाठी, शिकण्यासारखं काय असतं, आपण 5 मिनिटं मी तुम्हाला दुसरी स्लाइड दाखवतो. तोपर्यंत बाकीचे लोक ज्यांनी रेडी नाही केलं आहे, दोरा आणि अंगठी घेऊन या. ओके, किंवा दुसरं काही, तोपर्यंत मी थोडस दुसरं एक्सप्लेन करतो की रेकी मध्ये पुढे काय काय असतं. ओके, मग तेवढी तुम्हाला क्युरियोसिटी असते, तर थोडीशी दूर होऊन जाईल. ओके, आता बघा, लेवल 1 ला कुठलाही सिम्बॉल अटेम्प्ट करून दिला जात नाही, पण लेवल 2 ला तुम्हाला आपली उसुई रेकी, पारंपरिक जॅपनीज रेकीचे सिम्बॉल अटेम्प्ट करून दिले जातात, शक्तिपात करून दिला जातो. ते तुम्ही आयुष्यभर तुमच्यासाठी, इतरांसाठी वापरू शकतात. फायदे त्याच्याने काय काय होतात सगळं आपण बघा. हे सगळे 4च सिम्बॉल असतात, खूप सोपे असतात, लक्षात ठेवायला अवघड नाही. तर पुढचा जो कोर्स असेल आपला, तो मला वाटतं मंगळवारपासून सुरू होईल. तर मी लेवल 2 आणि लेवल 3 एकत्रच शिकवत असतो. ओके, तर जसं आता याच्यामध्ये सगळं घेतलं, पेंडुलम, झिबू सिम्बॉल, चक्रा, ओरा, त्याच्यातही सगळं एक इन्क्लूड केलेलं असतं. त्याच्यात तुम्हाला उसुई रेखी बरोबर ही आहे करुणा रेखी, आपली भारतीय रेखी. तर करुणा रेखी ही त्याच्यातच शिकवली जाते. ओके, अजून काही शिकवलं जातं, ही आहे अंतकरण रेखी. अंतकरण रेखी तिबेट आणि चायनामध्ये खूप फेमस आहे आणि वापरायला खूप सोपे, म्हणून आता इंडियामध्ये सुद्धा खूप पॉप्युलर आहे. त्याच्यामध्ये कुठले सिम्बॉल लक्षात ठेवायचे नसतात, 4च सिम्बॉल असतात. कसं वापरायचं काय क्लासमध्ये सांगितलं जातं, खूप इझी वापरायचं. अजून काय शिकवलं जातं पुढे जाऊन बघा, तुम्हाला नातेसंबंध मजबूत करण्यासाठी. आता तुमच्याकडे पॉवरफुल सिम्बॉल्स येतात, मग तुम्ही सतीचं ग्रीड बनवू शकतात. आता हे सतीचं ग्रीड काय असतं बघा, आता 2 व्यक्ती आहेत, त्यांच्यामधलं रिलेशनशिप खराब आहे, डिवोर्स पर्यंत केस आहे असं, आणि पती पत्नीच नाही,
तुमच्या मुलाला कोणी त्याचा मित्र बिघडवायला येत असेल, दोन कुटुंबामध्ये कोणी तिसरा असेल, किंवा दोन मैत्रिणी मध्ये काही नातं खराब झालं असेल, तर म्हणजे दोन जणांचा जवळ आणण्यासाठी. आणि दुसरं असतं सेपरेशन ग्रीड, दोन व्यक्तींना एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी पण चांगल्या भावनेने, कुठलाही जादूटोना याच्यामध्ये नसतो, सिम्बॉल खूप छान काम करतात. ते कसं करायचं चांगल्या भावनेने, कसं ते ऍडव्हान्स लेवलला, हे सतीचं ग्रीड वगैरे, रिलेशनशिप, दोन व्यक्ती, कुटुंब, नातेसंबंध मजबूत करण्यासाठी, आणि एखादी नको असलेली व्यक्ती खूप त्रास देत असेल त्याला आयुष्यात काढण्यासाठी ग्रीड बनवायचं शिकवलं जातं. आता विश बॉक्स शिकवला जातो. आता विश बॉक्स बघायला गेलं तर तुम्ही विश बॉक्स वर देखील भेटतो, पण तुम्ही जोपर्यंत रेकी हिलर होत नाही, तुमच्याकडे ते सिम्बॉल्स येत नाही, तुमचा शक्तिपात होत नाही, तोपर्यंत तुम्ही वरून घेतला तरी पण तुम्हाला सिम्बॉल वापरता येत नाही. तर हे डिटेलमध्ये शिकवलं जातं. याच्यात कसे अफर्मेशन्स लिहायचे, याला चार्ज कसं करायचं, वगैरे वगैरे. अगदी तो नसेल, तो घ्यायची गरज नसते, तुमच्याकडे तोही नसेल, मी तर असा साधा वापरतो. असा साध्या बॉक्सलाही आपण विश बॉक्स कसं बनवू शकतो ते त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं. साधा डब्बा घेऊन त्याला कसे अफर्मेशन द्यायचे, कसे स्टिकर लावायचे, ते सगळं आपण पुढच्या लेवलला शिकत असतो. ओके, सगळ्यांना बोलायचा चान्स देईल मी, टेन्शन न घेऊ. ओके, आज चला विश बॉक्स आहे. त्याच्यानंतर शिकवलं जातं वंडरलँड. याचेही बाहेर वेगळे पैसे घेतले जातात. आता वंडरलँड काय असतं बघा, याला एक कपूर दिया बोलतो. हे कशासाठी वापरतात, तुमच्या म्हणजे बऱ्याच दिवसापासून काही ब्लॉकेजेस आहे. ब्लॉकेजेस म्हणजे काय, की कोर्टाच्या केसेस असतील, खूप वर्षापासून एखादे पैसे अडकले असतील, तर कपूर दिया काय करतो, त्यातले ब्लॉकेजेस त्या काढतो आणि तो कसा चार्ज करायचा, कसा वापरायचा, कसा बनवायचा ते शिकवलं जातं. हे खूप सुंदर आहे, सायकिक अटॅक काढणे. आता सायकिक अटॅक काय असतो, जसं काल 7 चक्र ओरा शिकवलं, नॉर्मली कुणाचा एवढा खराब होतो, पण सायकिक अटॅक म्हणजे कोणी बाहेरच्या व्यक्तीने तुमच्यावर काही केलं असेल, अचानक कोणी बाहेरने कोणी काही ब्लॅक मॅजिक वगैरे केलं असेल, तर आपली एनर्जी खूप डाऊन होते, व्यक्ती ऍबनॉर्मल बिहेव करतो. तर तुम्ही रेकीने कुणाचे उपचार करू शकतात, प्रोफेशनल हिलर बनून. तसंच फक्त व्यक्ती नाही, आपल्या घराचंही वास्तूलाही कोणी ना कोणी काही करू शकतं. तर जसं व्यक्तीचा ओरा असतो, वास्तूचाही असतो, तर त्या वास्तूचा म्हणजे अचानक एखाद्या घरातील सगळ्यांची नोकरी जाते, पैशाची टंचाई येते, सगळं घराला नजर लागते, अचानक घरातली लोक एकदम सगळे आजारी पडतात. तर अशा वेळेस एखाद्या घराचा सायकिक अटॅक कसा काढायचा, सगळ्यात सुंदर बघा काय आहे, डिस्टन्स हिलिंग. तुम्ही पुढे जाऊन काय करू शकणार आहे बघा, रेकीचा सर्वात जास्त फायदा काय आहे, व्यक्ती कुठेही असो, ज्यांना तुम्हाला हिलिंग करायची आहे, शेजारच्या घरात, परदेशात, गावालाही, तुम्ही बस एक असे 7 चक्र इमेज घेऊन किंवा त्या व्यक्तीचा फोटो घेऊन, एखादी पिलो घेऊन तुम्ही विथ सिम्बॉल त्याची हिलिंग करू शकतात. अगदी परदेशात असेल तरी, माझे स्टुडंटचे एक्सपिरियन्स आहे, त्यांचे मुलं अमेरिका कॅनडाला असतात तरी इथे बसून बिंदास हिलिंग देऊ शकतात. ओके, तर खूप सुंदर आहे. कारण जसं मी तुम्हाला एका ठिकाणी बसून शक्तिपात देतो, सर्वांना अट्युनमेंट कनेक्ट होतो, तो कनेक्शनचा सिम्बॉल तुम्हाला करून दिला जातो आणि मेथड शिकवल्या जातात कसं करायचं. त्याच कोर्समध्ये पुढे तुम्हाला साऊंड हिलिंग शिकवली जाते. साऊंड हिलिंग काय आहे, दैनंदिन जीवनामध्ये साऊंड थेरपी कशी वापरायची, कुठले इन्स्ट्रुमेंट घ्यायची गरज नसते तुम्हाला, तुम्हाला अल्टरनेटिव्ह शिकवली जातात. सर्वात सुंदर काय आहे बघा, पुढचं लेवलमध्ये येणं, रेकी लेवल 3 मध्ये येणं म्हणजे खूप सुंदर असतं. हे काय करतं, तुमचे ESP पॉवर्स, एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शनला वाढवताना तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा नियम खूप मजबूत करतं. कसं बघा, एक 7 पॉवरचं मेडिटेशन असतं, ते विथ सिम्बॉलच करायला लागतं, विदाऊट सिम्बॉल ते करता येत नाही. तर त्याच्यामध्ये कसं असतं, तुमच्या 7 पॉवर ऍक्टिव्ह होतात. जसं पॉवर मॅग्नेट म्हणजे तुमचे 7ही चक्र पूर्णपणे बॅलन्स होतात, जिथे जाल तुम्ही पॉझिटिव्हिटी पसरवतात, चांगले लोक जीवनामध्ये येतात, चांगल्या ऑपॉर्च्युनिटी जीवनामध्ये येतात, आणि एकंदरीत तुम्ही पॉवर मॅग्नेट बनतात. हेल्थ लेवलवर, फायनान्शियल लेवलवर मनी मॅग्नेट बनतात, पैसा जीवनात सहज आणि योग्य पद्धतीने यायला लागतो, नवीन लोक, नवीन संधी तुम्ही आकर्षित करतात. जसं दर बॅचला मला तुमच्यासारखे नवीन नवीन लोक भेटून जातात. हिलिंग मॅग्नेट, तुम्ही एक शक्तिशाली उपचाराचे केंद्र बनतात. म्हणजे तुम्ही एक खूप तुमच्यातील लोकांना बरे करण्याची शक्ती वाढते. म्हणजे तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की तुम्ही एखाद्या ठिकाणी बसले, लेवल 3 झाल्यानंतर कोणी आजारी व्यक्ती आहे, तर तुमच्या हातातून अशा ऊर्जा अचानक फ्लो व्हायला लागतील. खूप सुंदर रिझल्ट असतात. ओके,
लव्ह मॅग्नेट बनतात. लव्ह मॅग्नेट म्हणजे तुम्ही शक्तिशाली प्रेमाचे चुंबक बनतात. जिथे तुम्ही जाल म्हणजे तुम्ही प्रेम आकर्षित करतात आणि लोकांना प्रेम देतात. तर ओव्हरऑल तुमचे सगळ्यांबरोबर घर, ऑफिस, कामाच्या ठिकाणी सगळ्यांशी नातेसंबंध खूप मधुर होतात. सायकिक मॅग्नेट म्हणजे तुमचे सिक्स सेन्स, तुमचं एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन खूप मजबूत होतं. तुमची इंट्युटिव्ह पॉवर खूप जास्त वाढते आणि आध्यात्मिक लेवलवर तुम्ही खूप 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 जास्त प्रगती करतात. त्या आपल्या पुढच्या कोर्समध्येच आपण शिकवतो क्रिस्टल थेरपी, बेसिक आणि ऍडव्हान्स दोन्ही. बेसिक म्हणजे आता हे क्रिस्टल्स हातातले कसे घालायचे, म्हणजे तुम्ही क्रिस्टलचा बिझनेस करू शकतात. माझे बरेचसे स्टुडंट हाऊसवाईफ जरी असल्या तरी काही ना काही पैसे अर्न करत आहे क्रिस्टल मधून. तुम्हाला शिकवलं जातं की क्रिस्टल कुणाला कसे विकायचे, कुठल्या चक्रासाठी कुठलं क्रिस्टल आहे, कुठल्या आजारासाठी कुठलं, जन्मतारखेप्रमाणे कुणाला कसं क्रिस्टल सजेस्ट करायचं. आता तुम्हाला मी घराची एनर्जी शिकवणारच आहे, मग क्रिस्टल ट्री कसे सजेस्ट करायचे, त्याचा बिझनेस कसा करायचा. आणि हे बेसिक आहे. ऍडव्हान्स पण त्याच कोर्समध्ये होतं, त्याचे काही वेगळे पैसे नसतात. माझं सगळं एकच असतं. ट्युजडे पासून क्लास आहे. तर हे आहे क्रिस्टल थेरपी ऍडव्हान्स. तर हे खूप ऍडव्हान्स लेवलचं असतं. याच्यात ग्रीड कसे लावायचे, टेम्पलेट्स कशा वापरायच्या, कुठून घ्यायच्या, मग क्रिस्टल कसे लावायचे, सेंट्रल क्रिस्टल कुठला, खाली अफर्मेशन कशा, सपोर्टिंग क्रिस्टल कसं, तर ते तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचं शिकवलं जातं. आणि सर्वात छान मी हे इन्क्लूड केलंय आता रिसेंटली, मी तुम्हाला शिकवतो EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक. खूप सुंदर आहे. मी तुमचं सेशन घेत नाही, तुम्हाला सेशन तुमचं सेशन नाही घेत, तर तुम्हाला ट्रेनर बनवतो की तुम्ही दुसऱ्यांचं EFT शिकवू शकतात आणि काहीतरी पैसे तुम्ही लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून तुमचं काही ना काही अर्निंग करू शकतात. स्वतःच तर करून, स्वतःवर तर तुम्ही करणारच आहे EFT, पण इतरांसाठी कसं स्क्रिप्ट बनवायचं कसं शिकवलं जातं. ओके, तर बाकीचं काय आहे कसं नंतर बघू. सध्या आय होप सगळ्यांचं डाउजर रेडी असेल. हा, एवढं सगळं असतं. पुढच्या बेसिक माहिती दिली मी, बाकीचं उद्या बघू. चला डाउजर दाखवा आता. सगळे आले का? किती जणांचे व्हिडिओ बंद आहे मला बघू द्या. आणि व्हिडिओ बंद जरी असेल तरी ऑन करा. हा, सकाळी खूप मजा आली, शांत बसले लोक पटापट बोलायला लागले. हा, चला, चलो, हा ठीक आहे. चला, शालिनी पाटील मॅम नमस्कार. ओके, सोनाली मॅम आहे. नमस्कार मंगल मॅम. सुजाता पाटील मॅम, ओके ठीक आहे. नमस्कार. काही जुने स्टुडंट पण आले. ओके, स्नेहा मॅम ठीक आहे, छान आहे. ओके, चला प्रभाकर सर रेडी, चलो सब रेडी है. चलो अभी काम करते हैं. अब आजचा मॅजिकल सेशन बघा. आता हे जर शिकून झालं ना, शिकणार तर तुम्ही आहेच, पण तुम्ही स्वतःला वाटणार की तुम्ही काही मॅजिशियन आहे की काय, म्हणजे दुसऱ्यांना वाटेल तुम्ही कशी जादू करतात. हा? तुमची मनाची ताकद तर मी आज ओळख करूनच देणार आहे. खूप मजा येते. थोडस मॅजिक सारखं फन वे मध्ये पण घ्या याला, जोपर्यंत तुमच्या हातात रिअल पेंडुलम येत नाही. ओके, चला आता काय करायचं आपल्याला, अगोदर थेअरी बघून घेऊया. 2 मिनिटं थेरी वाचा, काय असतं काय नाही, मग मी प्रॅक्टिकल घेणारच आहे. आज तुम्ही घराच्या कोपऱ्या कोपऱ्यातली ऊर्जा बघा, 7 चक्र पण चेक करता येतील, डीप मध्ये शिकेल. हा, थोडीशी थेरी वाचून घ्या, 1 मिनिट. हा, आपण थेरी बघूया अगोदर त्याची. थोडस स्क्रीनवरच वाचून घ्या, नंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिकलच करायचं आहे. लेट मी मॅक्झिमाइज. ओके, आता बघा हे आहे पेंडुलम. कसं करायचं काय करायचं, 2 मिनिटं वाचायचं स्क्रीनवरचं, नंतर आपल्याला जास्त प्रॅक्टिकलच करायचे. चला, आता बघा पेंडुलम डाउजिंग हे ऊर्जाशास्त्र आणि अंतर्ज्ञानावर आधारित एक पद्धत आहे. पेंडुलम लाकडी, धातू किंवा क्रिस्टलचं देखील असू शकतं. हे वापरून आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवतो. पेंडुलम डाउजिंग हजारो वर्षापासून प्रचलित आहे, म्हणजे आत्ताची टेक्निक नाही, हजारो वर्षापासून आहे. तर म्हणून ती काम करते. प्राचीन इजिप्त, चीन आणि भारतामध्ये याचा उपयोग नियमित निर्णय घेण्यासाठी केला जात होता. इवन आजही केला जातो. आजही तुम्ही गेले खेड्यापाड्यात, कोकोनट डाउजिंग वगैरे, तुम्हाला शेतामध्ये बोर वगैरे करायचे असेल तर कोकोनट डाउजिंग घेऊन येतात, याचाच एक प्रकार आहे तो. ओके, तर तुम्ही हे करू शकता. तर मध्ययुगीन काळात डाउजिंगचा उपयोग जमिनीतील पाणी खनिज शोधण्यासाठी होत होता आणि आजही होतो. पेंडुलम आपल्या अवचेतन मनाशी आणि ऊर्जा क्षेत्राशी जोडलेलं असतं. ते मी आता काहींचे रिझल्ट नाही आल्यावर एक्सप्लेन करेल. पेंडुलमच्या हालचालीच्या आधारे हो नाही
सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा आपण बघू शकतो. ओके. तर पेंडुलम क्रिस्टल, धातू किंवा लाकूडचं असू शकतं. तुम्हाला काय लागतं साहित्य? सध्या दोर अंगठीही चालेल. उत्तर मिळवण्यासाठी डाउजिंग चार्ट. आता डाउजिंग चार्ट काय असतात आपलं प्रॅक्टिकल झाल्यानंतर एक्सप्लेन करतो. ओके, तुम्हाला आता नाही, प्रॅक्टिकल उद्या. शांत आणि सकारात्मक मनस्थिती, संतुलित ऊर्जा क्षेत्र. ओके. काय करायचं? पेंडुलम रेखीने शुद्ध करा. धूप, स्फटिक किंवा साध्या नमस्काराने स्वतःला स्थिर करायचं आहे शांत मनस्थितीत. पेंडुलम पकडायचं, हो नाहीचे संकेत. ओके, ठीक आहे. आपण आता बस झाली थेरी, प्रॅक्टिकल केल्याने जास्त लक्षात येतं, दरवाजे लक्षात येते. आता सगळ्यात अगोदर काही गोष्टी बघा. पेंडुलम हे कोणीही वापरू शकतं. याच्यासाठी रेकी यायला पाहिजेच असं काही नाही. पण आपल्याकडे जेव्हा रेकी येते तर आपण आपली उत्तरं इतरांपेक्षा अधिक अचूक भेटतात. कारण तुम्ही त्याला चार्ज करतात, रेकीने चार्ज करतात. ज्याच्याकडे सिम्बॉल आहे तो सिम्बॉलने करतो, अधिक प्रभावी उत्तर भेटतात. सिम्बॉल नाही तर सध्या तुम्ही रेकी लेवल 1च्या 10% ऊर्जेने करू शकता. पुढे जाऊन लेवल 2ला 40% ऊर्जा होतात, लेवल 3ला 100 होतात. 10% तर 10% पण चांगल्या भावनेने करायचं आहे. ओके, तर तुम्ही करू शकतात पेंडुलम. ओके, आता मी तुम्हाला सांगेल परत एकदा. आपण जसं काल पाणी चार्ज केलं, पेंडुलम डाउजिंग आपण चार्ज करून बघणार आहे. ओके, तर बघा, अगोदर मी तुम्हाला पोझिशन सांगतो, नंतर आपण रेकीला कॉल करून चार्ज करू. हा, मी तुम्हाला अंगठी दोराने मोठंवाला दाखवतो माझं. हा, आता बघा, पेंडुलमच्या 4 हालचाली मी तुम्हाला सांगतो. हा, जर पेंडुलमचं उत्तर 90% केसेसमध्ये कसं होतं, मी हळूहळू सांगतो सगळ्यांना समजेल. 90% केसेसमध्ये असं होतं की कोण आहे व्हाईट बोर्ड? बसल्या बसल्या टाइमपास होतोय का काही? सेटिंगच बंद करतो बरं मी, थांबा. व्हाईट बोर्ड ऑन. ठीक आहे, लक्षात घ्या. 90% केसेसमध्ये उत्तर कसे असतात? आता उत्तर जर हो असेल, उत्तर जर हो असेल, पेंडुलम मागे पुढे फिरतं. मी आता हाताने करत आहे, माझ्या हाताने मागे पुढे. उत्तर येस किंवा हो असेल तर. उत्तर नाही असेल, नो असेल तर डावीकडे उजवीकडे, डावीकडे उजवीकडे, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. एखाद्या ठिकाणची ऊर्जा चेक करायची असेल, पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा असेल तर गोल 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 फिरतं, क्लॉकवाईज फिरतं घड्याळाच्या दिशेने. ऊर्जा पॉझिटिव्ह असेल तर. एखाद्या ठिकाणची ऊर्जा निगेटिव्ह असेल, नकारात्मक असेल तर ते अँटी क्लॉकवाईज फिरतं. ओके, हे सगळे प्रयोग आपण करणार आहे. आता आपण प्रॅक्टिकल घेणार आहे. त्याच्या आधी आता आपण काय करायचं, थोडीशी प्रॅक्टिस. जसं काल पाणी चार्ज केलं तसं आपण आता काय करणार आहे, डाउझरला चार्ज करणार आहे. ओके, चल. आता माझ्या मागे काय बोलायचं आहे, प्रश्न उत्तर मी घेतो ना. अं, पाणी जसं चार्ज करतो तसं साधनं पण करू शकतो. येस, आता पेंडुलम मी शिकवतो तुम्हाला. ओके, माझ्या मागे रेकीची प्रार्थना बोलायची आहे. जसं काल पाणी चार्ज केलं ते तुमचं डाउझर जे आहे ऍफर्मेशन द्यायचं. ओके, मी तुम्हाला ऍफर्मेशन काय शिकवले डॉक्टर मसर इम्युनिटीच्या पहिल्या दिवशी, याच्यासाठीच. आणि तुमच्याकडे रेकीची शक्ती आहे तर प्रॅक्टिस होऊन जाईल. चला, मला बघू द्या आता सगळे करत आहे की नाही. चला, माझ्या मागे बोला. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःची आभारी आहे. माता पिता, माझी गुरु आणि ईश्वराची आभारी आहे. रेख अमृत, रेख अमृत. खऱ्या मनाने करा, साध्या भोळ्या मनाने. हात वर पुढे घ्या. ही दिव्य रेखी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. दिव्य रेखी शक्ती माझ्या हातातून उपचारासाठी प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. तुमचा अंगठी दोरा डाव्या हातात ठेवा. ठेवा अंगठी दोरा डाव्या हातात. उजव्या हाताने ऍफर्मेशन द्या. हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नाची अचूक उत्तर द्यायला मदत करत आहे. हात फिरवा, मनापासून ऍफर्मेशन द्या. दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यास सहाय्य करत आहे. सगळे लेवल 2-3 चे स्टुडंट चोकुरे, सॉरी, होंशा जोशीने टाकायचंय कनेक्शनचा सिम्बॉल.
होंचाजेशने चोकुरे डायकेमिओ सेहेकी चोकुरे. ओके, चल. लेवल 1 ॲफर्मेशन. हे पेंडुलम मला माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत आहे, माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायला मदत करत आहे. शेवटी बोलायचं, हे ईश्वरा असंच होऊ दे, असंच होऊ दे, असंच होऊ दे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. चला ओके, आता आपण रेडी आहे हं. तर कधी मनात डाऊट घ्यायचा नाही, ऐसा भी होता है क्या, तर म्हणायचं हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. आता तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिकल करायचं आहे. सर्वात पहिलं प्रॅक्टिकल. आता काय करायचं बघा, हा अंगठा, आपला अंगठा आणि हा बोट, तुम्ही ते दोऱ्याचं पुढचं टोक आहे एवढं पकडा, वरती पकडा, आणि ते थोडस तळ हाताच्या थोडस वरती पकडा, सेंटरला पकडा तळ हाताच्या. आणि आता त्याला तुमचं खरं नाव विचारायचं. आता मी माझं खरं नाव विचारत आहे, माझं नाव सचिन आहे, माझं नाव सचिन आहे, माझं नाव. आता मी नाही हलवत आहे, ते हलत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी स्वतःचं खरं नाव विचारा, स्थिर पकडून, आणि पोझिशन बघा, ते उत्तर देत आहे का. लेट मी चेक. चला विचारा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस रुपाली मॅम, ठीक आहे. ओके सुरेश सर, व्हेरी नाईस. भारती मॅम, व्हेरी नाईस. ओके ओके. पौर्णिमा मॅम, ओके. चला ओके. सुजाता मॅम, ओके. चला ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. तुम्हाला हळूहळू कळेल. ओके चलो, व्हेरी नाईस. आता थांबवा, त्याला स्थिर करा, हातात पकडून घ्या, परत हा बोट वरती घ्या, परत तळ हातावर घ्या. आता त्याला सरळ बोला तुमचं खोटं नाव. आता मी बोलणार माझं नाव सुरेश आहे, माझं नाव सुरेश आहे. आता ते ऑटोमॅटिक डायरेक्शन चेंज केली. हा, माझं नाव सुरेश आहे. चला तुमचं वेगळं नाव सांगा. व्हेरी नाईस. ओके, व्हेरी नाईस. भारती मॅम, ओके. स्नेहा मॅम, गुड. छाया शेटे मॅम, परफेक्ट. ओके. प्रभाकर सर, ओके. ठीक आहे. स्वाती मॅम, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो नंतर. व्हेरी नाईस. मंगल मॅम, ओके. जयश्री मॅम, व्हेरी नाईस, परफेक्ट. ओके चला ठीक आहे. हा, सगळ्यांचे प्रश्न उत्तर मी नंतर दिले. ओके, थांबून घ्या, त्याला थांबून घ्या, स्टॉप करा हातामध्ये. आता बघा, आता ऍक्च्युअल खरी मजा आता येणार आहे. काही तुम्हाला थोडे अनुभव आले असतील, ठीक आहे, नंतर मनातलं सांगा. आता काय करायचं आहे बघा, मी सांगितल्याशिवाय जागेवरून उठून जायचं नाही. जोपर्यंत मी बोलत नाही जागेवरून उठायचं नाही. हा, 2 प्रयोग करायचे आहे तुम्हाला. 2 प्रयोग करून घेऊन मला परत सांगायचं आहे काय करायचं आहे. हे पेंडुलम असं पकडायचं आहे, आणि कुठे जायचं आहे बघा, जिथे तुमचं देवघर आहे, एक तर त्याच्या वरती करा, नाही तर समोर पकडायचं आहे. ज्याच्या घरात देवघर नाही आहे त्याने धार्मिक पुस्तक, हनुमान चालीसा असेल, गीता, कुराण, बायबल असेल, त्याच्यावरती पकडायचं आहे, आणि विचारायचं आहे इथली ऊर्जा कशी आहे, इथली ऊर्जा कशी आहे, इथली एनर्जी कशी आहे. जर सकारात्मक असेल तर ते गोल 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 पॉझिटिव्ह क्लॉकवाईज फिरेल. ओके, अजून जाऊ नका, असं गोल 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 फिरायला लागेल. लगेच तिथून झाल्यानंतर लगेच कुठे जायचं आहे, कचऱ्याच्या डब्याच्या इथे जा, कचऱ्याच्या डब्याचं झाकण उघडा, वरती पकडा, आणि विचारा इथली ऊर्जा कशी आहे, इथली एनर्जी कशी आहे. तर ते अँटी क्लॉकवाईज जोरजोरात फिरायला लागेल. ओके, आता तुम्ही जाऊ शकता, आणि आल्यानंतर मला सगळ्यांनी तुमचे अनुभव शेअर करा. जा. बरेचसे लोक देवघरासमोरच बसलेले असतात, चांगली गोष्ट. चला चला, जा. स्नेहा मॅम डस्टबिन कडे जाऊन या बरं. छाया मॅम कचऱ्याचा डब्बा बघून या. हम्म. चला, बरेचसे लोक. चला चला, आल्या प्रतीक्षा मॅम, दोघी प्रयोग केले.
सांगा मग मला. चालेल, कल्पना ना. बाहेर आहे तर ठीक आहे. चला, आता ज्यांना बोलायचं आहे हँड रेज करा. मी मी आता बघा कशी पटापट बोलायला लागतील. हा, रुपाली मॅम, काय एक्सपिरियन्स आहे तुमचा, सांगा बरं मला. हा. देवघरचे ते खूप सकारात्मक ऊर्जा आहे. क्लॉकवाईज खूप फास्ट फिरत होता आणि कचऱ्याच्या डब्याच्या इथे खूप जोरात अँटी क्लॉकवाईज फिरत होता. चला, व्हेरी नाईस. हा, चला, व्हेरी नाईस. चला, व्हेरी नाईस. चला, हा. बोला, प्रतीक्षा मॅम बोला. अनम्यूट करा, अनम्यूट. सर बोला. मला समजलं नाही म्हणजे काय म्हणजे नंतर काय हे सांगतो, केलं. सांगतो नंतर, तुम्ही रेकॉर्डिंग बघा, थांबा. हा, बोला. अनुराधा MH15 नाशिक, बोला. नाही, पुण्यातून आहे मी सर. हा, बोला बोला. M15. हा, मग देवघराच्या इथे खूप सकारात्मक असं गोल गोल फिरत होतं जोरामध्ये. आणि कचऱ्याच्या डब्याच्या इथे फिरत होतं, पण त्याला काही दिशाच नव्हती, अशी विचित्र म्हणजे अँटी क्लॉकवाईज असं फिरत होतं. ओके. हा अनुभव आला. आणि नावाचं सुद्धा केलं ना, माझं जे अनुराधा नावाने केलं तर ते बरोबर समोरासमोर फिरत होतं. आणि खोटं नाव घेतल्यावरती ते विरुद्ध दिशेने म्हणजे सरळच्या ऐवजी उलट्या दिशेने असं हलत होतं. आणि अजून एक सर मला सांगायचं होतं की काल आपले जे 7 चक्रांचं झालं, त्याच्यातलं जे विशुद्ध चक्राची जी संतुलित आणि ह्याची जी माहिती आहे ना, त्याचा मला स्क्रीनशॉट हवा होता. देईल तो तुम्हाला, नोट्स राहिला माझा भेटणार उद्या, घ्यायचा. भेटेल उद्या भेटेल. टेन्शन नका घेऊ. ओके. हा, चला. हा, ओके. हा, छाया मॅम बोला. बोला आज बोला. नाव नाव ज्यावेळेस सांगितलं, खरं नाव सांगितलं त्यावेळेला समोरासमोर झालं, खोटं नाव सांगितलं त्यावेळेला आडवं झालं, देवघराच्या इथं गोल फिरलं आणि डस्टबिनच्या इथं परत असं आडवं उभं आडवं फिरलं. तर चला, असं कोणी आहे का वेगळे रिझल्ट आले, असं पण मला बघू द्या, नाही तर सगळ्यांना सारखे रिझल्ट येत नाही. असं कोणी आहे का ज्याला वेगळे रिझल्ट आले की फिरलंच नाही, असं कोणी? चला, जेंट्सला विचारूया आपण. हा, बोला प्रभाकर सर, काय झालं, काय होता रिझल्ट तुमचा? खूप छान अनुभव आला सर. आला तर चला. हो, देवघराजवळ गेलो तेव्हा फास्ट मध्ये फिरलं ते आणि बेसिंगवर फिरवलं तर बेसिंगवर उलट फिरला. त्याला लाईफ टाइम काम येणार आहे डिसिजन मेकिंग साठी. ओके, खूप सुंदर आहे. ओके, त्याने चल. कुणाला बोलायचंच आहे का? राजश्री ग्रेट. हा, चला, ठीक आहे, एक्सप्लेन करू आता सगळं. बोलायला घेऊ मी. चला, हा, आपण थोडस एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. ओके. चला. काय झालं सर, ए सेट घाडगे सर, झालं का नाही काही, की नाही झालं? झालं. ठीक आहे, चलो, ठीक आहे, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता सगळ्यांनी बघा मी काय सांगत आहे, मला नीट ऐका. ओके, बघा. आता ही कुठलीही जादू नाही, मॅजिक नाही, काही शॉक लागायची गरज नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे, सबकॉन्शियस माइंड, तुमच्या अवचेतन मनाची शक्ती, हे सगळे उत्तर येतात तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधून. तुम्ही सगळे परमेश्वराचं प्रतिरूप आहात, जसं त्याला सगळं माहिती आहे. कुठे ना कुठे तुमच्या सुप्त मनाला, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला बऱ्याच गोष्टी माहिती असतात. ओके. सेकंड थिंग, कुठली जादू नाही, तुम्ही लाईफ टाईम प्रश्नांचे अचूक उत्तरेसाठी यूज करू शकतात. सगळीकडे हीच टेक्निक आहे, दुसरं काही नाही. ओके, चला. सेकंड थिंग, आता काही गोष्टी आहेत. आता अजून एक, काही लोकांचं फिरलंही नसेल, सगळ्यांचं फिरतं असं नाही आहे. 90% केसेसमध्ये अशी उत्तर येतात. तर आपल्याला काय करायचंय, अगोदर कॅलिब्रेशन करायचंय. कॅलिब्रेशन कसं? त्याला सुरुवातीलाच विचारायचं, जर तुझं उत्तर हो असेल तर तुझी मोमेंट कशी असणार आहे. तर आता असं फिरत आहे, काही लोकांसाठी ती होच मोमेंट गोल 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 पण फिरू शकतं. तुझी नाही उत्तर असेल तर तू कसा फिरणार? तर ते असं असं येऊ शकतं किंवा अँटी क्लॉकवाईज येऊ शकतं.
क्लॉकवाईजही होऊ शकतं. तुम्ही त्याला अगोदर कॅलिब्रेशन करून घेत जा, म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही. सेकंड थिंग, सगळ्यात महत्वाचं, आता मी तुम्हाला हे प्रयोग का करायला सांगितलं, म्हणजे मी विनाकारणाचं काही सांगत नाही हं. आता मी तुम्हाला देवघर आणि कचऱ्याचा डब्बाच का सांगितलं, याचंही एक रिझन आहे. आता बघा, तुम्ही ऍज अ हिलर पुढे जाऊनही हिलर बनणार, तर प्रत्येक गोष्ट सजीव निर्जीव कुठलीही गोष्ट एका ऊर्जेच्या स्वरूपात घ्यायची आहे, एनर्जीच्या स्वरूपात घ्यायची आहे. जगात दोन प्रकारच्या ऊर्जा आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके. आता बघा, कचऱ्याचा डब्बा का सांगितला आणि हा प्रयोग कसा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आता बघा, जसं मी नेहमी उदाहरण देतो प्रत्येक बॅचला, की टॉयलेट एक प्रेम कथा पिक्चर तुम्हाला माहिती असेल, की त्याच्यात ते अक्षय कुमारचे सासरे बोलतात घरात टॉयलेट नाही बांधायचं, परिस्थिती असून देखील. का? त्यांचं कारण काय असतं, जुने लोक आपले भारतीय संस्कृतीत का नव्हते टॉयलेट घरामध्ये बांधत, कारण त्यांना एनर्जीज माहिती होत्या. कसं असतं, तुम्ही साधं उदाहरण घ्या, तुमचा देवघराच्या इथे पॉझिटिव्ह आली, खूप छान ऊर्जा आहे, पण कचऱ्याच्या डब्याची इथे निगेटिव्ह आली. आणि बऱ्याचशा लोकांची इथे काय असतं, जिथे तुमचा किचन ओटा असतो, जिथे तुम्ही स्वयंपाक करतात, तिथेच तुम्ही कचऱ्याचा डब्बा ठेवतात, आणि काय होतं, कुठे ना कुठे ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्या अन्नामध्ये जाते. दुसरं, आपल्या शहरामध्ये काय असतं, घरं छोटे असतात, किचनच्या समोरच टॉयलेट असतं, टॉयलेटचा दरवाजा, तुम्ही जर टॉयलेटमध्ये गेलं तर अजून जोरात फिरेल, खूप जोरात फिरेल. मग टॉयलेटचा डोर ओपन असेल, तुम्ही तिथे कुकिंग करत आहे, तीच एनर्जी तुमच्या फूडमध्ये जाते, आणि कुठे ना कुठे शारीरिक लेवलवर तुम्ही अनहेल्दी होतात. ज्याचं घर अनहायजीन असेल, म्हणजे ज्याच्या घरात स्वच्छता नाही, क्लीनलीनेस नाही, त्या घरातले लोक आजारी पडणार. लक्ष्मी सरस्वती अशा लोकांच्या घरात नांदत नाही. तुम्ही पैशावाल्यांची घरं जर बघितले, खूप स्टँडर्ड लोक, मोठे लोक, त्यांची घरं खूप क्लीन असतात. ओके. स्वच्छ घरातच लक्ष्मी सरस्वती नांदते, नाही तर आलेलीही निघून जाईल तुमचं ते पसारा बघून. एव्हरीथिंग इज एनर्जी. ऍग्री की नाही मी काय बोलतोय, की काही खोटं बोलत आहे? तर लक्षात घ्या. मग कसं होतं, मग वास्तुशास्त्रवाले काय याच्यामध्ये पैसे कमवतात. मग ते सांगतात की एखादा वास्तू आला तुमच्या घरात आला आणि बोलला, त्याला समजून जातं तुमचं टॉयलेट आहे, इथे किचन आहे, काही ना काही तुम्हाला होणारच. मग ते तुम्हाला असं एखादं ब्रासची पट्टी वगैरे देतात ठेवायला, नाहीतर तुम्ही पैशावाले असाल तर मग तुमचं घर वगैरे तोडायला सांगतात, म्हणजे दिशा बदलायला सांगतात, इकडे तिकडे करा. जिओपॅथिक स्ट्रेस याच्यावर वर्क करत असतो. ओके. जिओपॅथिक स्ट्रेस पण काम करत असतं या गोष्टीवर. तर ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ऊर्जेची काळजी घ्यायची आहे. तुम्ही गाडीही जरी वापरत असाल, धुवत जा आठवड्यातून एकदा. ती तुम्ही धुतलीच नाही, लक्ष नाही दिलं, ती सारखी सारखी खराब पडेल. एव्हरीथिंग इज एनर्जी. भक्त प्रल्हादांना जसं सगळीकडे देव दिसत होता, एनर्जी ते एनर्जीच्या स्वरूपातच असतं, ते सिम्बॉलिक लँग्वेजेस असतात. ओके. तर तुम्हाला सगळं काही ऊर्जेच्या स्वरूपात बघायचं आहे. ओके. आता तुम्हाला थोडंसं चार्ट वगैरे पण शिकवायचं आहे. नंतर आपण पेंडुलमचे क्वेश्चन आन्सर आपण नंतर घेऊया, आधी थेरी बघून घेऊ. चला, ठीक आहे. सेकंड थिंग, तुम्हाला भविष्यात डिस्टन्स हिलिंग रेकीमध्ये जेव्हा तुम्ही पुढच्या लेवल होत्या, पेंडुलम क्रिस्टल तुम्हाला जर हिलिंग करायची असेल, तर तुम्हाला क्रिस्टलचं पेंडुलम वापरायचं आहे. असे क्रिस्टलचे असतात, कुठलंही क्रिस्टल असतं, जेड असेल, ॲमेथिस्ट, क्लिअर क्वार्ट्ज, कुठलंही चालतं. पण डिसिजन मेकिंग साठी तुम्हाला उत्तर मिळवण्यासाठी असं एखादं धातूचं चालून जातं. ओके. पण हिलिंगसाठी तुम्हाला क्रिस्टलचं वापरायचं असतं. छोट्या मोठ्याच्या प्रश्न उत्तरांना तुम्ही अंगठी दोरा नक्की वापरू शकतात. ओके. आता थोडीशी अजून त्याच्यामध्ये थेरी बघूया आणि मग क्वेश्चन आन्सर घेणार आहे. चला, समांतर हालचाल हो नाही, सो अँड सो, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. आता याचा उपयोग कशासाठी होतो? नियमित निर्णय घेण्यासाठी, हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी, ऊर्जा संतुलन आणि चक्र शुद्ध करण्यासाठी. पण त्याच्यासाठी तुम्हाला पुढच्या लेवल येऊन ते सिम्बॉल्स टाकायला लागतील. स्वास्थ्य आणि उपचारांबद्दल मार्गदर्शन मिळवण्यासाठी ते चार्ट मी तुम्हाला आता शिकवणार आहे थोड्या वेळात. डिस्टन्स सिलिंग आणि रेकी सोबत वापरासाठी, तर डिस्टन्स सिलिंग साठी रेकी बरोबर पुढे खूप ऍडव्हान्स लेवलला काम आहे. ओके. आता चार्ट्स काय असतात, आता हे चार्ट्स कसे असतात, काय असतात, मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि जे हे चार्ट आता बघा, जे हे चार्ट्स मी तुम्हाला शिकवणार आहे, जे स्क्रीनवर दिसतील, मी सगळ्यांची पीडीएफ, सगळ्यांच्या नोट्स तुम्हाला उद्या तुमच्या फोनवर भेटून जातील. ओके. तर फक्त बघा काय आहे, कसं असतं, काय नसतं. ओके. तर चार्ट्स मी जे शिकवणार आहे, तर तुम्हाला विश्वास नसेल या गोष्टी खरंच असतात की नाही, परत काय करायचं,
डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवायचा नाही, गुगलवर जायचं, तुमची थोडीशी रिसर्च करायची. ओके, तर आता आपण थोडस बघूया, गुगलवर जाऊया. गुगल आहे का इकडे आपण? लेट मी चेक. बरं, मग तुम्हाला थोडासा विश्वास बसेल की हा सर खरं सांगते, काही खोटं नाही सांगत आहे. आता बघा काय करायचं आहे, तिथे सर्च करायचं तुम्ही पेंडुलम डाउजिंग चार्ट. आता प्रत्येकासाठी असतात पेंडुलम डाउजिंग चार्ट फॉर हेल्थ, PDF वगैरे सगळं काय असतात. तर तुम्ही बघा, हे वेगवेगळे चार्ट्स आहे, गुगलवर आहे. जसं तुमची गरज असेल त्या पद्धतीने तुम्ही डाउनलोड करून वापरू शकतात. पण तुम्हाला याची गरज नाही. मी ऑलरेडी तुम्हाला काही चार्ट्स बनवले आहेत, त्याची कलर PDF तुम्हाला येऊन जाईल. हवं तर तुम्ही त्याची प्रिंटआउट काढा आणि आयुष्यभर तुम्ही त्याच्यासाठी ते PDF वापरू शकतात. ओके, तर आता काय असतं चार्ट, मी तुम्हाला आपल्या स्क्रीनवर सांगतो. ओके, म्हणजे कसं तुम्हाला कन्फ्युजन नको की हे काही पण आहे, अंधविश्वास आहे, सो अँड सो, असं काहीही नसतं. ओके, चला आता आपण आपलं PPT बघूया. आता बघा काय करायचं आहे, जे पण चार्ट्स असतील त्याला तुम्हाला काय करायचं असतं, ते अगोदर जसं तुम्ही तळ हातावर पकडलं तर तुम्हाला त्या चार्टच्या अशा सेंटर पॉइंटवर पकडायचं. इकडे पण एक चार्ट आहे, असे लेटर्स आहे ABCDEFG, ते पण सुंदर काम करतं, नंतर सांगेल. असा पकडायचा आहे. आता माझ्याकडे असा चार्ट आहे, त्याच्यात येस नो, संडे, मंडे, ट्युजडे, कोणती रास, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, ओव्हरऑल सगळे चार्ट्स आहे याच्यावर 1 2 3 4. तसं मी जेव्हा डाउजर घेतलं मला त्याच्यावर भेटलं होतं, छान काम. तू सॉरी, तुम्हाला कसे चार्ट वापरायचे आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, तर तुम्हाला पहिला चार्ट येईल हा वाला चार्ट. आता काल खूप जणांना कन्फ्युजन होतं की चला, तर काल होतं की सर आमचं चक्र ओव्हर ऍक्टिव्ह आहे की बॅलन्स आहे, इम्बॅलन्स आहे, चेक करा वगैरे. तुम्ही स्वतःच करू शकता. तर काय करायचं, याची PDF प्रिंट काढून घ्यायचं, तुम्ही स्वतःच आणि इतरांचं कुणाचंही चेक करू शकता. तिथे पेन्सिलने नाव लिहायचं, त्या व्यक्तीचं नाव, जन्मतारीख, गाव, जितकं तुमच्या सबकॉन्शियस माइंडला पटेल तेवढं लिहायचं, म्हणजे इन्फॉर्मेशन भेटेल तेवढं लिहायचं. पेन्सिलने का लिहायचं, कारण तुम्ही खोडून पेपर परत वापरू शकतात. पेन वापरलं की ते पेज वाया झालं. मग काय विचारायचं, इथे पकडायचं, सेंटरला पकडायचं असं, आणि त्याला विचारायचं की आता माझं रूट चक्र काय आहे, ओव्हर ऍक्टिव्ह आहे की अंडर ऍक्टिव्ह आहे. मग माझं मणिपूर चक्र काय आहे, माझं हृदय चक्र काय आहे. तुम्ही स्वतःच आणि इतरांचं ह्या पद्धतीने उत्तर काढू शकतात बेसिकली. दुसरा चार्ट भेटणार आहे फाइंड लॉस्ट आयटम, हरवलेल्या वस्तू शोधणे. तर हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी बघा, इथे पकडायचं आणि त्या वस्तूचं नाव लिहायचं इथे, ते वस्तू कुणाची आहे जितकी माहिती असेल पेन्सिलने, आणि मग त्याला विचारायचं की ही वस्तू सध्या कुठे आहे. मग ते सांगणार मिसप्लेस आहे की कुणाला दिला आहे, कुणाकडे तुम्ही दिलेला आहे किंवा कोणी चोरीला गेला आहे. मग कुठे, घरात आहे, कचऱ्याच्या डब्यात, कारमध्ये, फॅमिली, फ्रेंड, कोवर्कर, सो अँड सो. ह्या पद्धतीने तुम्ही हरवलेल्या वस्तू शोधू शकता. ओके, त्याच्यानंतर आहे पेट आणि पाळीव प्राणी. पण हा चार्ट तुम्ही तुमचे पाळीव प्राणी पेट सोबतच, जे छोटे मुलं आहेत 6 महिन्यापेक्षा छोटे, ज्यांना बोलता येत नाही आणि मग ते अचानक रात्री उठून रडायला लागतात, तुम्हाला कळत नाही यांना काय झालंय, का रडत आहे, मग तुम्ही त्यांना विचारू शकता डाउजरला की इथे विचारायचं की आता ह्या बाळाला किंवा हे माझे पेट आहे, कुत्र्याचं पिल्लू, मांजरेचं पिल्लू, त्याचा मूड कसा आहे, फिलिंग कशी आहे, किंवा याच्या कुठल्या बॉडी पार्ट्सला सध्या प्रॉब्लेम आहे. मग सगळ्या बॉडी पार्टचे नाव आहेत. मग फिलिंग कशी आहे, पेन आहे, दुखी आहे, आजारी आहे, मग त्याचं कारण काय आहे, कारण कारण दिल्यानंतर त्याच्यावर रेमेडी काय आहे. तर सगळ्यासाठी हा चार्ट तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट आहे एनर्जी ड्रेनिंग सोर्सेस. आता तुमचे मुलं असतील, आई वडील असतील किंवा स्वतः तुम्ही, तर विचारायचं की माझी एनर्जी एवढी ड्रेन का आहे, मी अशक्त का आहे, मी आजारी का आहे. मग ते बरोबर त्याच दिशेला बरोबर जातं. ओके, इथे पकडलं का ते त्याच लाईनीमध्ये बरोबर फिरतं. मग ऍडिक्शन आहे तुम्हाला, व्यसन आहे, तार नक्षत्र खराब आहे, चक्र इम्बॅलेन्स आहे, खूप काही ऑप्शन्स आहे. तुम्ही ओव्हर थिंकिंग करत आहे का, निगेटिव्ह थिंकिंग करत आहे का, हार्मोन डिफिशियन्सीज वगैरे वगैरे.
ते तुम्हाला गाईड करतो. ओके, याच्यानंतरचा चार्ट आहे करिअर संबंधी. तुम्हाला काही तुम्ही दुसऱ्यांना गाईडही करू शकतात, की मित्र मैत्रीण घरातले लोक, की मी तुमचं डाउजिंग करून उत्तर शोधतो, असंही तुम्ही करू शकतात. ओके, मग एखाद्याच्या करिअर बद्दल, मग करिअर मध्ये प्रॉब्लेम असेल तर त्याला विचारायचं की काय याच्यासाठी काय सोल्युशन आहे, मग सांगणार. ते प्रोफेशन चेंज करायचं आहे, जॉब चेंज करायचा आहे, की कामाच्या प्रती ऍटिट्यूड बदलायचा आहे, एखादी ऍडव्हान्स ट्रेनिंगची गरज आहे, सो अँड सो तो ते हेल्प करणार आहे. ओके, हेल्थ आणि आरोग्यासाठी खूप छान आहे. म्हणजे तुमचे पॅरेंट्स गावाला असतील, मुलं दुसऱ्या शहरात असतील, तुम्हाला चिंता असते काय झालं, किंवा स्वतःसाठी देखील, की सध्या माझी आता समजा मान दुखत असेल, मानची कंडिशन कशी आहे, मग ते सांगणार क्रिटिकल, पुअर, फेअर, गुड, एक्सलेंट. मग पूर आहे तर मग त्याच्यात 0 ते 10 मध्ये किती नंबर देणार? तुम्हाला वाटलं खूप खराब आहे तर जा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला व्हिजिट करा. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही हा चार्ट वापरू शकता. हा आहे रोमॅन्टिक पार्टनर. तुमचे लव्ह वन, एखाद्याचं लग्न जमत असेल आता, किंवा प्रेमात पडलं असेल, किंवा नात्यामध्ये प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही याला विचारू शकता की ही व्यक्ती तुमच्यासाठी कशी आहे. नॉट फॉर यू, ग्रेट मॅच. ह्या व्यक्तीबद्दल अजून इन्फॉर्मेशनची गरज आहे, किंवा अजून वेळ वेळ घ्यायची गरज आहे, की सिंगल राहणं बेस्ट आहे, सो अँड सो. ओके, हा पण येस नो साठी आहे. एखादं काम तुम्ही हाती घेतलं तर मग मी करू का नको, याचे किती पर्सेंट चान्सेस आहे होण्याचे, येस नो, किंवा मे बी, स्ट्रॉंग येस, वगैरे वगैरे, ते तुम्हाला गाईड करणार आहे. ओके, खूप सुंदर आहे हा. तर बघा, पेंडुलम डाउजिंग खेळ किंवा मनोरंजनासाठी वापरू नका, पण तुमचं अंगठी दोऱ्याचं नक्की वापरू शकतात. पुढे तुम्ही प्रोफेशनल घेतलं क्रिस्टलचं किंवा एखादं नवीन, तर त्याला असं करायचं नाही. ध्यानपूर्वक मन तयार करूनच डाउजिंग करा. अतिविश्वास न ठेवता संयमाने निर्णय घ्या. नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण घ्या, म्हणजे उद्या तुम्हाला परत 1 2 3 प्रोसेस शिकवणार आहे. योग्य सरावाने आपण अंतर्ज्ञान आणि ऊर्जेशी जोडले जाऊ शकतो. ओके, तर ज्यांचंही नाही फिरलं, लक्षात घ्या, कुठे ना कुठे तुमच्यामध्ये ब्लॉकेजेस असतात. त्याच्यासाठी खूप शांत मनस्थिती लागते. आणि बघा कसं असतं, कधी 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 काय होतं ना, तुमची एखादी वस्तू हरवली आणि त्यावेळेस काय होतं, तुमचं मनस्थिती गोंधळलेली असते आणि तुम्हाला तुमचं मन ठिकाणावर नसतं, माइंड. अशा वेळेस तुम्ही तुमचं उत्तर शोधण्यासाठी दुसऱ्याला पेंडुलम द्यायचं, की तू माझं उत्तर शोध. तुम्ही स्वतः केलं तर ते उत्तर भेटणार नाही, कारण त्याच्यासाठी शांत मनस्थिती लागते, एकदम पीसफुल. ओके, तुमचा ओरा वगैरे स्ट्रॉंग असेल, शांत मनस्थिती असेल, तर डाउजर खूप छान अचूक उत्तर देतो. ओके, आता अजून थोडं थोडं कसं वापरू शकतात बघा. मी सकाळी पण सांगितलं, आता लेडीज लोक आहेत, कुठे जायचं आहे, पार्टीला, हळदीला, लग्न समारंभ वगैरे. मग तुम्ही 3 4 साड्या कपाटातून काढतात आणि तुमच्या हस्बंडला विचारतात की कुठली साडी घालू, आज कुठला ड्रेस घालू. हस्बंड लोकांना एवढा काही इंटरेस्ट नसतो. ते स्वतःच 1 शर्ट, 2 शर्ट, 3 शर्ट वर्षभर वापरतात, त्यांना तुमच्यात काय इंटरेस्ट. मग काय करायचं, आपले 3 साड्या, 3 ड्रेस असे ठेवायचे बेडवर, आणि विचारायचं माझ्यासाठी आज कुठला ड्रेस, कुठली साडी लकी आहे, आज मी कुठलं घालू. तर छोटे छोटे प्रश्नाची उत्तरे घेऊ शकतात. ओके, अजून काय करू शकतात, सगळ्यात छान, तुम्ही काय करा, आपल्या कंपास बॉक्स मध्ये ते अँगल अँगल असतो ना, राईट अँगल, ते घ्यायचं आणि त्याला असे तुम्ही स्वतः बनवू शकतात कोऱ्या कागदावर. आणि बघा, 0 ते 100 मार्क लिहा, असे नंबर लिहा, 0 10 20 30 40, आणि त्याला विचारा की मला 10वीला किती टक्के होते. स्वतःचे अॅक्युरेट आले, मग हजबंडचे काढा. ओके, खूप छान आहे. आता तुम्हाला एखादं मित्राचं नाव काढायचं, की तुमची बेस्ट फ्रेंड कोण आहे, मग ABCD A to Z लेटरवालं वापरायचं आणि त्याला विचारायचं. मग त्या व्यक्तीचा जर नाव काही असेल, आता तुम्हाला माहिती नाही, डाउजरला माहिती, मग बोलायचं ह्या व्यक्तीच्या नावाचं फर्स्ट लेटर काय आहे. समजा सपना नाव असेल तर मग आधी एस कडे जाईल, मग बोलायचं त्या नावाचं दुसरं लेटर काय असेल, मग ते ए कडे जाईल, मग पी कडे जाईल, सो अँड सो. ओके, तर खूप सुंदर. ओके, तुम्ही ह्या पद्धतीने वापरू शकता. आता पेंडुलम डाउजर रिलेटेडच प्रश्न विचारा, मग मला तुम्हाला झिबू सिम्बॉल शिकवायचे. ओके, काही कन्फ्युजन नको, याच्याशी रिलेटेडच विचारा मला. ओके, चला, कुणाला काही क्वेश्चन आन्सर पेंडुलम बद्दल? वापरा, खूप सुंदर आहे. लाईफ टाइम तुम्ही दुसऱ्यांच्या साठी पण उत्तर घेऊ शकतात. ओके, तुमचं सबकॉन्शियस माइंड स्ट्रॉंग पाहिजे. ओके, नो क्वेश्चन्स, शिकवू झिबू सिम्बॉल.
ठीक आहे. हा बोला मॅडम, तृप्ती मॅम बोला. हम्म, प्रत्येक चार्ट जो तुम्ही दाखवला ते प्रत्येक चार्ट बद्दल माहिती विचारायची असेल तर प्रत्येक चार्टवर प्रत्येकाचं नाव माहिती सगळं लिहिणं गरजेचं आहे. जितकं हे बघा तुमच्या सबकॉन्शियस माइंडला फक्त मुलं, आता घरात मुलं आहे, मुलाचं नाव आणि जन्मतारीख माहिती आहे, बस झालं. आणि त्याला बोलायचं की हा माझा मुलगा, याच्यासाठी मला अचूक उत्तर दे. पेन्सिलने काढलं की नंतर खोडरबरने खोडून घ्यायचं. चार्ट सारखा सारखा वापरा. बरं, ते पाळीव प्राण्याचं तुम्ही जे सांगितलं ते लहान मुलांच्या किती वर्षापर्यंत वापरू शकतो? काय तुम्ही बोललात ना की लहान मुलं पण रात्रीचं रडतं, अचानक रडायला लागतं. हा ते वालं म्हणजे अहो, ज्यांना याचा अर्थ काय आहे, ज्यांना सांगता येत नाही, बोलता येत नाही ना त्यांना की माझं काय दुखत आहे, मग आपलं मन बोलतं याचं झालं तरी काय, अशा वेळेस त्या डावदरला विचारायचं की याचं काय दुखत आहे, मला हेल्प कर. आलं का मग लक्षात? 3 वर्षाच्या मुलावर वापरू शकतो? म्हणजे तुम्ही काही वापरू शकता, तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही प्रेग्नेंट असाल तरी त्याला विचारू शकतात माझ्या पोटातलं बाळ हेल्दी आहे का, त्याला विचारायचंय. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सगळे उत्तर माहिती असतात, मी आधीच सांगताय. ओके, तर तुम्ही त्याला असं विचारू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, अजून काहीतरी मी तुम्हाला महत्वाचं सांगणार होतो ते विसरून गेलो. हा, बरं झालं मॅडमने सांगितलं. हे बघा, तुम्ही अजून काय करू शकतात. आता मी तुम्हाला काल 7 चक्र शिकवले. तुम्ही काय करायचं, आता तुमचे मुलं थोडेसे मोठे झोपले, समजा झोपले असतील, 10-12 वर्षाची मुलं असतील, छोटे असतील. आता तुम्हाला काल 7 चक्र शिकवले, तर ते झोपले तर काय करायचं, डाव जर त्यांच्या चक्रावर ठेवायचं थोडं वरती आणि विचारायचं इथली ऊर्जा कशी आहे, इथली ऊर्जा कशी आहे. मग तुम्हाला समजेल की हा इथली ऊर्जा, तुम्ही ते 7 चक्रांची एनर्जी चेक करू शकतात. शक्यतो बघा, ज्यांना ताप आला असेल, आजारी असतील, तर त्यांचं थर्ड आय चक्र आणि मणिपूर चक्र थोडस कमी ऍक्टिव्ह असतं. ओके, तेव्हा ते आजारी असतात. तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. किंवा काय करायचं, त्या व्यक्तीच्या डोक्याच्या इथेच पकडायचं आणि विचारायचं की याची ओव्हरऑल एनर्जी कशी आहे, याचा संपूर्ण सध्या ओरा कसा आहे. पॉझिटिव्ह असेल तर गोल गोल फिरेल. ह्या पद्धतीने तुम्ही छोटे मोठे प्रश्न दुसऱ्यांना सरप्राईज करू शकतात. ओके, तर ओके, पेंडुलम मध्ये एवढं इनफ आहे. हा बोला, काही ज्योती मॅम काही बोलायचंय का? बोल. हॅलो. हा सर, ते करायच्या आधी प्रत्येकदा त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचं का की गोल फिरलं तर असं आणि आडवं फिरलं तर असं? तुमचा आवाज डबल येतोय, मी सांगतो तुम्हाला. बघा, त्याला कॅलिब्रेशन बोलतात, की त्याचं उत्तर वेगळं असू शकतं. तुम्ही त्याला एकदा विचारा की तुझं हो उत्तर असेल तर तू कसा फिरशील, नाही असेल तर कसा फिरेल. आणि काही दिवसांनी तुम्हाला समजून जाईल त्याचं नेहमी तेच असतं, हो असेल तर तो असाच फिरतो. मग सारखं सारखं कॅलिब्रेशन करायची गरज नाही, थोड्या दिवस कॅलिब्रेशन करून बघ. ओके, तेवढं इनफ आहे. ओके, चला आता मी तुम्हाला झिबू सिम्बॉल शिकवतो. ओके, चला आता सुंदर सिम्बॉल शिकवणार आहे, झिबू सिम्बॉल्स. आता झिबू सिम्बॉल्स काय असतात बघा. ऑन. हा, आता तुम्हाला झिबू सिम्बॉल काय आहे, ज्या लोकांचं एंजल थेरपी झालं त्यांना माहिती आहे, आपल्या आजूबाजूला बरेच सगळे एंजल्स असतात, त्यांना कॉल कसं करायचं. तसं ते एक महिला होत्या, तर त्यांनी त्या एक लेडीज होत्या, तर त्यांना ते दिसले होते एंजल थेरपीमध्ये. त्यांना एंजल दिसले होते आणि त्या एंजल्सने त्यांना सांगितलं कुठले एंजल कशी वगैरे. ओके, तसं झिबू सिम्बॉलही एक डेब्री नावाच्या महिला होत्या, त्यांना असं बोलतात की स्वतः देवदूताने दर्शन दिलं आणि सगळे सिम्बॉल एक्सप्लेन केले. आता बघा, हे सिम्बॉल मी जे शिकवणार आहे त्याच्यासाठी कुठलीही प्रार्थना करायची गरज नाही, कुठलीही विधी करायची गरज नाही. मी जेही सिम्बॉल शिकवणार आहे ते सरळ तुम्हाला काय करायचं आहे, लेफ्ट बॉडी पार्टवर काढायचे आहेत पेनाने, ब्ल्यू पेनाने काढा. आता जसं मी ते काही काढले आहेत तसं तुम्हाला मी सांगेल कसं काढायचं. ओके, आता फक्त लेफ्ट बॉडी पार्टवरच का काढायचे बघा. लेफ्ट बॉडी पार्ट म्हणजे इथे हातावर, तुमच्या रिस्टवर, खांद्यावर, मांडीवर, हातीवर, कुठेही काढा, पण डाव्या बाजूला. डावी बाजू आपली रिसिव्हिंग बाजू असते. ओके, रिसिव्हिंग बाजू असते म्हणून त्याचा तसा नियम आहे. एक संगती मॅक्झिमम 3 सिम्बॉल काढा. झिबू सिम्बॉल 80 पेक्षा जास्त झिबू सिम्बॉल असतात, पण मी लेवल 1 ला एवढे नाही शिकू शकत. पुढच्या लेवलला बरेचसे सिम्बॉल शिकवले जातात. सध्या तुम्हाला मी ऍज अ गिफ्ट
4-5 सिम्बॉल देतो पैशासाठी, नातेसंबंधासाठी, आरोग्यासाठी, मुलांच्या अभ्यासासाठी आणि सुंदरतेसाठी, ब्युटीसाठी. ओके, तर एक एक करून तुम्हाला ते काढायचे. ओके, चला आपण आता झिबू सिम्बॉल बघणार आहे. तर बघा, मूळतः झिबू एक दैवी भाषा आहे जी चिन्हाद्वारे व्यक्त केली जाते. आणि लक्षात घ्या, सिम्बॉल्स, चिन्ह खूप पॉवरफुल असतात. आता ओम सिम्बॉल असेल, क्रॉस सिम्बॉल असेल, हे सगळे चिन्ह काय करतात, स्वस्तिक सिम्बॉल असेल, रेखीचे सिम्बॉल असतील, सिम्बॉल हे काय असतात, सगळी युनिव्हर्सची सगळी एनर्जी असते, जी त्यांची एनर्जी असते ती एनर्जी एकत्रित करून ठेवतात. म्हणून सिम्बॉल खूप पॉवरफुल असतात. ओके, म्हणून तुम्ही समजा ख्रिश्चन धर्माला मानत नसेल तर क्रॉसचा अपमान करायचा नाही. तुम्ही ख्रिश्चन असाल आणि हिंदू धर्माला मानत नाही तर ओमचा अपमान करायचा. आणि प्रत्येक सिम्बॉलची काही ना काही एनर्जी असते. स्वस्तिक असेल, तुम्ही परदेशात गेले, युरोपियन लोकांचे काही वेगळे सिम्बॉल असतात, कुणाचा अनादर करायचा नाही. ओके, सिम्बॉल्स खूप पॉवरफुल असतात, त्याच्यामध्ये एक एनर्जी साचलेली असते. त्याच पद्धतीने झिबू सिम्बॉल खूप जास्त एनर्जेटिक आहेत. ओके, आणि याच्यासाठी तुम्हाला कुठली प्रार्थना वगैरे काही बोलायची गरज नाही. चला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता बघा, पहिला सिम्बॉल आहे समृद्धीचा, प्रॉस्पेरिटीचा. आता लगेच काढू नका, आधी एक्सप्लेन करतो किती महत्वाचं आहे. बघा मी तुम्हाला सांगतो. परत आपण गुगलवर जाऊया, स्वतःची पण रिसर्च करत जायचं. असं कुणावर डोळे झाकून विश्वास कधी ठेवायचा नाही. ओके, आपण गुगल कुठे गेलं, हा इथे होतो. ओके, आता बघा, ज्या लोकांनी क्रिस्टल वगैरे घालतात त्यांना माहिती आहे झिबू स्टोन पण भेटतात. एक मिनिट थांब, एक मिनिट, इमेजेस, हे बघा असे झिबू स्टोन्स असतात बघा, त्याच्यावर हा सिम्बॉल काढलाय. जो मी शिकवत आहे ना तो प्रॉस्पेरिटीचा खूप पॉवरफुल सिम्बॉल आहे. आणि झिबू सिम्बॉल विदेशामध्ये पण खूप पॉप्युलर आहे, इंडियामध्ये पण आता खूप सुंदर काम करतात. असे झिबू स्टोन्स असतात, त्याच्यावर हे असे कॉइन्स असतात. तर खूप कामाचं आहे, लाईटली घेऊ नका, छान काम करतो तुमच्यासाठी. मला स्क्रीन हा, तर आता काय करायचं आहे काढताना, हे बघा तो वरती दिसत आहे, इथून सुरुवात करायची, असं खाली खाली कर्व काढायचा आणि असा ए कम्प्लीट करा. असं काढून घ्या वहीवर, आणि छान रिझल्ट आहे. माझे स्टुडंटचे छान छान रिझल्ट मला सांगत असतात, काम करून जातं. चला काढून ठेवा, 3-4 वेळेस एकदा असं वहीने काढून ठेवा. बघा, मूळतः समृद्धीचा सिम्बॉल आहे हा. समृद्धी म्हणजे काय, मूळतः जीवनाच्या सर्व क्षेत्रात भरभराटीसाठी, पैसा असेल, करिअर असेल, संबंध, आरोग्य, सर्वांची प्रगती वाढवण्यासाठी, पॉझिटिव्ह फ्लो सक्रिय करण्यासाठी, ब्लॉकेजेस दूर करून तुमची एनर्जीचा फ्लो वाढवण्यासाठी, सक्सेस आणि अचिव्हमेंट मॅनिफेस्टेशन मध्ये तुमचं म्हणजे लक्ष साध्य करण्यासाठी. ओके, खूप सुंदर सिम्बॉल आहे. तुमच्या विजन बोर्डवर बनवा, किंवा तुम्ही काय करू शकतात अजून माहितीये का, तुम्ही काय करायचं, कोऱ्या कागदावर काढू शकतात ब्लू पेनने. छोटस कोरा कागद घ्यायचा किंवा येलो पेजेस घ्यायचं, जसं आपलं स्टिकी नोट्स आहे, ते काढून तुमच्या पर्समध्ये ठेवा, पाकिटामध्ये ठेवा. पाकिटात पैसा येईल, म्हणजे समृद्धी येईल, करून बघायचं. तुम्ही पण थोडस तुमच्या परीने काही ना काही प्रयत्न करून बघायचे. ओके, तर हा आहे समृद्धीचा सिम्बॉल. दुसरा आहे अबंडन्सचा सिम्बॉल. याचे तुम्हाला झिबू स्टोनवर असे सिम्बॉल्स भेटतील. काढायचं खूप सोपं आहे. एच, आपला तो एच इंग्लिशचा आहे ना, तसा काढायचा आहे जसा दिसत आहे. आणि त्याच्यानंतर ते छोटे 3 स्ट्रोक तुम्हाला काढायचे आहेत. आता हा कशासाठी आहे, जीवनात आर्थिक समृद्धी, स्पेशली पैशासाठी आहे. आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी, पैशाचा प्रभाव वाढवण्यासाठी. तर तुम्ही बिझनेसही करत असाल तर ऑपॉर्च्युनिटी आणि ग्रोथ वाढवण्यासाठी, नवीन काम, क्लायंट, व्यवसाय वाढवण्यासाठी, मॅनिफेस्टेशन प्रक्रियेमध्ये इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमचा इंटेंट सेट करताना. तर मोस्टली हा पैशासाठीच वापरला जातो. खूप सुंदर आहे. ओके, मी पण असं हातावर काढत असतो, खूप छान रिझल्ट याचे असतात. ओके, हा काढत आहे. सेम अगेन तुम्ही काय करू शकतात, कोऱ्या कागदावर काढायचा,
तो पेपर तुमच्या पर्समध्ये ठेवायचा. ओके, तर तुम्हाला मी एक दाखवतो, तुम्हाला स्क्रीनवर दिसेल का नाही मला माहिती नाही. आता जसं आपली रेखी आहे त्याचप्रमाणे मनी रेखी देखील असतात. असं आय डोंट नो तुम्हाला दिसेल का नाही. तर इथे माझ्याकडे पण असं मनी कार्ड आहे, हा मिडा स्टार आहे, माझ्या पण पर्समध्ये असतात हे सगळे सिम्बॉल प्रिंट केलेले असतात. तर पुढे मनी रेखीमध्ये आपण शिकवत असतो. तर असे कार्ड असतात की मी पण माझ्या पर्समध्ये ठेवतो. पॉझिटिव्ह फ्लो पैशाचा चालू असतो. ओके, तर तुम्ही कोऱ्या कागदावर तो सिम्बॉल काढायचा आणि आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे. याच्यानंतरचा सिम्बॉल आहे अनकंडिशनल लव, बिनशर्त प्रेम. काढायचा कसा, वरतून सुरुवात करा आणि असा तो व्ही कंप्लीट करा. त्याच्यानंतर 2 लाईन मारायच्या मध्ये आणि ते 3 स्ट्रोक वरतून खाली 3 स्ट्रोक करायचे आहेत. ओके, ओके. बघा कशासाठी आहे, भावनिक उपचारासाठी, दुःख, राग, तणाव, जुने गाव सोडण्यासाठी. ओके, पास्ट लाईफ मेडिटेशन मध्ये अजून ज्यांना माफ नाही करता आलं करून घ्या. हा हृदय चक्र संतुलनासाठी, तुम्हाला हार्ट चक्र मी शिकवलं त्याच्यासाठी आहे. नातेसंबंध हिलिंग मध्ये, कपल, फॅमिली किंवा सेल्फ लव्ह वाढवण्यासाठी. म्हणजे काय करायचं, आता तुम्हाला माहिती आहे तुमचा नवरा बायकोवर प्रेम आहे पण अधूनमधून नोकझोक होत असते, मग दोघांच्या हातावर काढा किंवा कुठे उपयोग येतो लक्षात घेतो. आता तुमचे मुलं कसं होतं, शाळेत कुणाशी पटत नाही, बोलतात की मला कोणी लाईकच करत नाही, टीचर पण रागवते, तर त्यांच्या हातावर खांद्यावर काढा जिथे कोणी बघणार नाही आणि बघा त्यांचे रिलेशन शाळेतल्या क्लासच्या मुलांबरोबर इम्प्रूव्ह होतात की नाही. ह्या पद्धतीने तुम्ही तसं करू शकतात. ओके, सुंदर आहे. तुम्हाला गर्लफ्रेंड असेल, वन साइडेड लव्ह असेल तर काढून बघा, होईल समोरची व्यक्ती अट्रॅक्ट. ओके, प्रयोग करा, मला पण सांगा. चला, हा आहे हेल्थ सिम्बॉल, आरोग्यासाठी काढायचा आहे. ही जी बारीकशी लाईन आहे, थिन लाईन, तिथून सुरुवात करायची, वरती यायचं, हात न उचलता एच सिम्बॉल कंप्लीट करा. आता हा सिम्बॉल आहे शारीरिक उपचारासाठी, वेदना, थकवा, कमजोरी, आजारातून बरे होण्यासाठी, तुमची इम्युनिटी, व्हायटॅलिटी वाढवण्यासाठी, शरीराची नैसर्गिक उपचार शक्ती सक्रिय करण्यासाठी, इमोशनल फिजिकल बॅलन्ससाठी, म्हणजे तणाव, चिंता, ओव्हर थिंकिंग. आता याचं वापरायची अजून एक पद्धत कशी आहे बघा. आता तुमचे घरामध्ये समजा वयस्कर लोक असतील, वयोवृद्ध लोक आहेत, सतत आजारी असतात, तर घरात एखादी व्यक्ती सतत आजारी आहे, तर काय करायचं, कोऱ्या कागदावर तो सिम्बॉल काढा, हेल्थ सिम्बॉल, आणि काय करा, त्याच्या पिलो कव्हर मध्ये टाका. त्या व्यक्ती जी उशी घेऊन झोपते त्याच्या पिलो कव्हर मध्ये टाका आणि बघा कसा रिझल्ट येतो. येतात लोकांना छान छान रिझल्ट येतात, असं करू शकतात. दुसरं मी तुम्हाला अबंडन्सचा सिम्बॉल सांगितला, पैशाचा सिम्बॉल, आर्थिक समृद्धीचा, तो एच वाला. काय करा, तुमचं दुकान असेल, ब्युटी पार्लर असेल, काही व्यवसाय असेल, तर काय करायचं, तुमच्या ऑफिसमध्ये आल्यावर काय करायचं, जेव्हा सकाळी तुम्ही येतात तर मोठा असा हाताने पण ड्रॉ करू शकतात अबंडन्सचा सिम्बॉल. मी पण माझ्या ऑफिसमध्ये करतो. छोटाने चांगला मोठा करायचा, कंजूसपणा नाही, आणि एक भावना ठेवायची की मी सिम्बॉल इथे ड्रॉ केला आहे, याच्या एनर्जीज इथे आहे आणि मला खूप छान पॉझिटिव्ह पैशाचा फ्लो भेटत आहे. जसं तुम्ही विचार करता तसंच तुम्ही होतात. मी पहिला दिवस सगळा त्याच्यातच घालवला होता रेकी लेवल 1चा. ओके, आलं लक्षात, तुम्ही ह्या पद्धतीने करू शकतात. हे पेशंटला त्यांच्या पिलो कव्हर खाली ठेवू शकतात. ओके, किंवा खिशात ठेवला तरीही चालेल. याचा पुढचा आहे मुलांसाठी, तुमच्यासाठी आहे. कसा काढायचा, खालून सुरुवात करा, मराठीचा 6 आणि 7 चिटकून, म्हणजे लक्षात राहील तुमच्या, त्या पद्धतीने. हा बघा कसा जमतो तसा काढा. याचे क्वेश्चन आन्सर नंतर घेऊया आपण, आधी काढून घ्या.
बघा, हा सिम्बॉल एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी आहे. अभ्यास करताना जर लक्ष विचलित होत असेल, तुम्ही स्पर्धा परीक्षा करत आहे, डिस्ट्रॅक्शन होत असेल, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, माइंड स्टॅबिलिटीसाठी आहे, भावनिक चढ उतार, चिडचिड किंवा ओव्हर थिंकिंग, फोकस आणि क्लॅरिटी मिळवण्यासाठी, अभ्यासाचं प्लॅन, कुठलंही काम. आता मी तुम्हाला शिकवत आहे, इथे शिकवतोय आणि लक्ष माझं घरी असेल तर कसं चालेल? पण मी एक हातावर माझ्या आज काढून घेतला हा सिम्बॉल, कारण मी फोकस पाहिजे, तुम्हाला शिकवलं, नीट शिकवता आलं पाहिजे. ओके. इम्पॉर्टंट डिसिजन घेताना योग्य निर्णयासाठी, मन स्थिर करण्यासाठी. ओके, तर खूप छान आहे. अजून हा सिम्बॉल कुठे काढू शकतात एक लक्षात घ्या, मी तुम्हाला परत जरा स्क्रीन बंद करून सांगतो. बघा, बरेचसे वयोवृद्ध लोक असतात, त्यांना काय होतं, स्मृतीभ्रंशचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे त्यांना गोष्टी लक्षात राहत नाही, विसर पडतो. मग कुठे गेले, रस्ता वगैरे विसरतात, तर काय करायचं, कागदावर हा सिम्बॉल काढायचा कॉन्सन्ट्रेशनचा, आणि तो पेपर ते कुठेही जात असतील त्यांच्या खिशामध्ये ठेवायचा, काम करतो. ओके, त्यांचं लक्ष असतं. सुंदर सिम्बॉल आहे. करायचं तुम्हाला वापरून बघा, त्याचे ना पैसे भरायचे ना काही प्रार्थना बोलायची, फक्त वापरायचं आहे. रिझल्ट तर खूप सुंदर आहे, म्हणून शिकवत आहे. ओके, ह्या पद्धतीने करू शकतो. हा सिम्बॉल खूप छान आहे. रिसेप्टिव्हिटी, काय करायचं, आपला काढायचं सोपं आहे. बघून घ्या, डावीकडून सुरुवात करा, उजवीकडून संपवा. रिसेप्टिव्हिटी म्हणजे ग्रहण क्षमता. काढणं सोपं आहे, तुमचं 1 मिनिटात काढून दिलं. तर हा कशासाठी, नवीन ज्ञान स्वीकारण्यासाठी, कठीण विषय, नवीन संकल्पना सहज समजण्यासाठी, मेंदूला माहिती ग्रहण करण्यासाठी, ओपन ठेवण्यासाठी, युनिव्हर्स कडून येणाऱ्या ब्लेसिंग गायडन्ससाठी. जसं मी तुम्हाला काल काय सांगितलं की क्राऊन चक्र आपलं, जसं एक काय आहे, सॅटेलाइट अँटिना आहे, आणि वरती परमेश्वराचं सॅटेलाइट आहे, तर तुमचं ते ग्रहण करण्यासाठी. अजून रिसेप्टिव्हिटीचा सिम्बॉल तुम्हाला कुठे वापरायचा आहे बघा, जी मुलं तुमच्या शाळेत जातात, मी काय करतो, हा सिम्बॉल, माझी मुलगी आहे 6 वर्षाची, तिच्या नोटबुक्सवर कुठे ना कुठे बुक्सवर काढतो, की माझ्या भावनेने की तिला ते सगळं छान ग्रहण होत आहे. आणि सकाळी त्याच्या शोल्डरवर पण काढतो, वरतून शाळेचा ड्रेस घातलेला असतो, कुणाला काही कळत नाही, तर टीचरने जे शिकवलं असेल त्यांच्यासाठी छान आहे. इवन जे आता एखाद्या मुलीचं नवीन लग्न झालं, ती नवीन घरात गेली, मग तिथलं वातावरण तिने स्वीकारलं पाहिजे. तुम्हाला नवीन जॉब आहे, नवीन कामाचं ठिकाण आहे, त्याच्यासाठी तुम्ही तो रिसेप्टिव्हिटीचा सिम्बॉल यूज करू शकतात, स्वतःसाठी करू शकतात. ओके, नवीन संधी आयुष्यात, नवीन संधी, नवीन जॉब, नवीन ऑपॉर्च्युनिटीसाठी तुम्ही रिसेप्टिव्हिटीचा सिम्बॉल, स्वीकारणे, रिसेप्टिव्हिटी म्हणजे स्वीकारणे, त्याचा सिम्बॉल करू शकतात. ओके, चला शेवटचा सिम्बॉल देतो तुम्हाला आता आहे ब्युटी, सुंदरता. मुलींसाठी खूप छान आहे, पुरुषांसाठी छान आहे काही, कारण सुंदरता फक्त बाहेरून नसते, तर आतून देखील सुंदरता असते. नॉर्मली हा वापरतो आपण, कसा काढायचा आहे, डावीकडून असं काढा आणि नंतरून ती बारीक लाईन असं हवं तसं काढून घ्या. ओके, कशासाठी, त्वचेचं तेज वाढवण्यासाठी, म्हणजे डोळ्याखालील वर्तुळे, म्हणजे ब्युटीसाठी येतो. जुने स्टार व्रण असतील तरीही काढून घ्या. आणि ज्यांचं ब्युटी पार्लर आहे, तर बरेचसे ब्युटी पार्लरवाले काय करतात, आता बघा, एखाद्या ठिकाणी तुम्ही बघितलंय का, ऑफिसमध्ये असं 7 हॉर्सेसची इमेज असते, 7 घोडे, एनर्जी चांगली राहायला, त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, याचे फ्रेम बनवून लावू शकतात. कारण तुमचे क्लायंट सुंदर दिसले तर ते परत येतील की नाही. मग तुम्ही काय करू शकतात, स्वतःसाठी, तुमचे, तुमचं ब्युटी पार्लर नसेल, स्वतःसाठी सांगतो, तुमचे कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स, तुमची मिरर, तुमचं स्वतःची रूम असेल, तुमच्या आरशावर काढा, त्याची एनर्जी तुमच्याकडे येईल ना. मिररवर काढून ठेवा, तुम्हाला त्याच्याकडे लक्ष गेलं का वाटेल, अरे ब्युटीचा सिम्बॉल आहे, चेहऱ्यावर ग्लो वगैरे येईल. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही हा सिम्बॉल देखील काढू शकता. असे खूप सिम्बॉल आहे, पण मी लेवल 1 ला एवढं सगळं शिकवू नाही शकत. ओके, ब्ल्यू कलर इनफ आहे. ओके, काही प्रॉब्लेम. ओके, चला आता झिबू सिम्बॉल बद्दल कोणाला काही डाऊट आहे का, विचारून घ्या, मग मला पुढचं शिकवायला. एनी डाऊट असेल तर हँड रेज करून घ्या. हा, छान काम करतात सिम्बॉल. ओके, तुम्हाला ना पैसे भरायचे ना प्रार्थना करायची, फक्त हातावर काढायचं आहे. मी काढतो 2 2 3 3, चांगला वर्क करतो म्हणून सांगत आहे. ओके, आणि वर्ल्ड वाईड चालतं, टॅटू वगैरे काढू नका त्याचे, कारण आपल्या आवडीनिवडी वयोमानाप्रमाणे बदलत असतात. ओके, हा बोला प्रतीक्षा मॅम.
त्याला अनम्यूटचं बटन नाही होते तुमच्याकडून. झालं, बोला हॅलो बोला. सर, प्रत्येक सिम्बॉल काढल्यानंतर अफर्मेशन द्यायचे. काय अफर्मेशन बोलायचे आपण सिम्बॉल बोलू शकतात काढल्यानंतर. तुम्ही? तुम्हाला मी अफर्मेशन शिकवलं तसं बोला. आता काढून, आता तुम्ही असं करू शकतात की हातावर काढायचं आणि बोलायचं की समजा आता अबंडन्सचा सिम्बॉल आहे, हातावर काढायचं आणि बोलायचं पैसा माझ्या जीवनात सहज येत आहे. हेल्थचा काढल्यावर बोलायचं ह्या की मी आता संपूर्ण हेल्दी आहे, मला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होत आहे. जसं पाहिजे तसं तुम्ही अफर्मेशन देऊ शकतात. ओके, आता महत्वाची सूचना आहे, लक्षात घ्या. ओके, डिसिजन मेकिंग साठी तुम्ही तो कॉन्सन्ट्रेशनचा सिम्बॉल वापरायचा. ओके, एका वेळेला मॅक्झिमम 3 काढा. ओके, उद्या मी तुम्हाला मनीचे एंजल नंबर शिकवणार आहे. पैशासाठी काही नंबर्स पण असतात, ते नंबर्स पण शिकवेल. ओके, चला, एक महत्वाची सूचना आहे, लक्षात घ्या. काय, मी जसं तुम्हाला पहिल्या दिवशी बोललो, तुम्हाला नोट्स भेटणार आहे, नोट्स आणि सर्टिफिकेट. तर नोट्स आणि सर्टिफिकेट मी तुम्हाला ग्रुपवर देऊ शकत नाही. एक तर कॉपीराईटचा इश्यू आणि तुमच्या पर्सनल नावाचे सर्टिफिकेट ग्रुपवर देऊ शकत नाही. तर नोट्स आणि सर्टिफिकेटसाठी क्लास संपल्यानंतर आज एक नंबर येईल, एक मेसेज येईल तुम्हाला की त्या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, ज्याही नावाने सर्टिफिकेट पाहिजे ते नाव लिहायचं आहे. जसं कोणी डॉक्टर असतं, प्रोफेसर असतं, हाऊसवाईफ असेल तर लिहायची गरज नाही. काही लोकांना आवडतं स्वतःच्या नावापुढे प्रोफेसर डॉक्टर लिहायला, कुणाला मिडल नेम आईचं आवडतं, तर जे नाव पाहिजे सर्टिफिकेटवर ते नाव लिहायचं आणि नोट्स लिहायचं, की नोट्स लिहिलं तरी कळून जाईल तुम्हाला नोट्स पाहिजे. तर सगळं तुम्हाला उद्या, हे बघा, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. तर उद्या तुमचं प्रॅक्टिकल घ्यायचं आहे. त्याच्यासाठी ते नोट्स तुम्हाला उद्या क्लास सुरू व्हायच्या आधी पाठवून देईल मी, कारण जे नोट्स आहे त्याचं तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची आहे. ओके, तर उद्या तुम्हाला काय शिकवणार आहे मी, बघा. उद्या तुम्हाला ग्रहदोष तुमचे, अगोदर लक्षात घ्या, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहे, तुम्हाला स्वतःवर वर्क करायचं आहे. तर उद्या मी शिकवणार आहे ग्रहदोष कसे दूर करायचे, ओरामध्ये कोणी ब्लॅक मॅजिक केलं, नजर दोष असेल कसं काढायचं, काही पितृदोषच्या एनर्जीज असतील कशा काढायच्या, आणि फायनान्शियल ब्लॉकेजेस जर तुमच्या ओरामध्ये आहे ते कसे काढायचे उद्या सांगेल. ओके, अजून उद्या काय असणार आहे, 7 चक्राच्या मेडिटेशनचं प्रॅक्टिकल घेणार आहे. उद्या शेवटचा दिवस आहे, मग तिथून पुढे तुम्हाला समजलं पाहिजे ते 7 चक्राचं मेडिटेशन कसं करायचं. मी मेडिटेशनची फाईल प्ले करेल, डेमो देईल कसं करायचं. ओके, 24 पॉईंट बॉडी हिलिंग आहे, 12 पॉईंट बॉडी हिलिंग, कुठकुठल्या बॉडी पार्ट्सला तुम्हाला किती किती मिनिट हिलिंग द्यायची ते शिकवणार आहे. अन्न चार्जिंग नाही शिकवलं, फूड चार्जिंग काय इम्पॉर्टंट आहे ते उद्या सांगेल. स्वतःला आणि इतरांना इथून पुढे रेकी कशी द्यायची तेही तुम्हाला घरात तुम्ही सुरुवात करू शकतात, घरच्या लोकांपासून, ब्लड रिलेशनशिप पासून. त्या लोकांना रेकी कशी द्यायची, एक सुंदर एनर्जी बॉल शिकवणार आहे. रेकीमध्ये त्याला ची बॉल बोलतात. तर उद्या तुम्ही घरातील प्रत्येक वस्तू, कम्प्युटर, टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, 2 व्हीलर, 4 व्हीलर, सगळ्या वस्तू आणि घरातील प्रत्येक व्यक्ती यांना अगदी 5 मिनिटात हिलिंग कशी द्यायची, त्यांची नकारात्मकता कशी काढायची ते शिकवणार आहे. इवन तुम्हाला संपूर्ण पृथ्वीला हिलिंग करायचं देखील मी, पृथ्वीवरील चराचरातले सजीव यांना हिलिंग कशी करायची ते देखील शिकवणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, काही मनी रिच्युअल्स, पैशासाठी काही रिच्युअल सांगणार आहे, मनी मंत्रा देणार आहे आणि काही मनीचे एंजल नंबर देणार आहे. तर उद्याचं सेशन बिलकुल मिस करू नका, नाही तर 4 दिवसाची मेहनत तुमची वाया जाईल. ओके, चालेल. सर्टिफिकेट तुम्हाला संडेला भेटतील. अजूनही उद्या ज्यांचंही शक्तिपात राहिलाय उद्या होणार नाही. काही लोक असे आहेत जे वर्किंग असतात, त्यांना सॅटर्डेला सुट्टी असते, तर उद्या कुणाचाही अटोनमेंट करून दिलं जाणार नाही. सॅटर्डेला असेल लेवल 1चं अटोनमेंट, तर शनिवारी मी लिंक पाठवेल, कारण त्यांना सुट्टी असते लोकांना, तर शनिवारी लेवल 1चं अटोनमेंट करून देईल. उद्या कुणाचंही होणार. ओके, चला, आता कुणाला काही क्वेश्चन आन्सर असेल घ्या, आणि आजचं सेशन मध्ये मजा आली का नाही ते पण सांग. ओके, हा, बोला प्रतीक्षा मॅम, परत प्रश्न पडला, बोला. आता कुणाला बोलायचं आहे मला? सर, ऐका ना, माझी एक मैत्रीण आहे मृदुला आयरे म्हणून. तर तिने सकाळी तुमचा क्लास ऐकला, पण त्यांना कॉन्टॅक्ट म्हणजे त्यांना ऍड करायचं आहे आणि त्यांना सगळं हवं आहे, तर कसं मग करू मी? तुम्ही त्यांना माझ्या व्हॉट्सअप ऍडमिन वर नंबर आहे ना, आता एक नंबर आहे त्याच्यावर मेसेज करायला सांगा की सर ऍड आणि करा, मी लिंक पाठवेल.
आणि पहिल्या दिवसाचेच फक्त रेकॉर्डिंग आलं, दुसऱ्या दिवसाचे नाही आले. ग्रुपवर हे बघा, एक जर तुम्हाला एक रेकॉर्डिंग आलं युट्यूब चॅनलवर जायचं, तिथे सगळे रेकॉर्डिंग भेटतील ऑटोमॅटिक. युट्यूबला का? हा, युट्यूबवर जे रेकॉर्डिंग त्याच्यावरच असतं, मग तिथे तुम्ही चॅनलवर गेले की सगळं भेटतं. ओके, तिथे 5ही दिवसाचं बघू शकतात. शनिवार रविवार तर सुट्टीच आहे तुम्हाला. ओके, चला. ओके, चला. कुणाचं अजून कसं वाटलं काही सांगा. मेसेज मध्येच सांगतात, असं विचारत नाही. मजा आली की नाही पेंडुलम शिकायला? मी बोललो ना 4थ्या दिवशी मजा येईल. उद्या पण खूप मजा येईल. ओके, उद्या पण खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला उद्या वाटेल, थोडंसं दुःख वाटेल, अरे क्लास संपला, रोज येऊन बसायचो, 5 दिवस कसे गेले मला उद्याच सांगा. ओके, थांबा पोरगे मॅम, आधी ज्योती मॅमचा प्रश्न घेतो मी. हा, ज्योती मॅम बोला. सर, हे जे ड्रॉइंग्स आहेत ते थोडे चुकले तर प्रॉब्लेम होईल का? उद्या देतो तुम्हाला, त्याचं पीडीएफ देईल, ते पण देईल, नोट्स मध्ये असेल, टेन्शन नका घेऊ. ओके, काही टेन्शन घेऊ नका. हा, बोला पौर्णिमा मॅम. नाही, याचे युट्यूब मध्ये मिळाले नाहीयेत मला अजून ते एक पण लेवल 1चे. पण तुम्हाला माझं युट्यूब चॅनल माहिती आहे, तुम्ही मास्टर लेवलच्या स्टुडंट आहे. सरळ चॅनलवर क्लिक त्याच्यातच करायचं, तिथे तुम्हाला सगळं त्याच्यातच ऑटोमॅटिक दिसून जाईल. अच्छा तुम्हाला माझा चॅनल माहिती आहे ना ऑलरेडी, ते भेटून जातात ते व्हिडिओ. ओके, तुम्हाला वेगळं अच्छा, शोधायचं मला नाही. दिसले नाहीत म्हणून विचारलं. भेटून जातील, भेटून. सॉरी 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 सॉरी, माझं म्यूट झालं होतं. हा, सरोज मॅम बोला. हा सर, खूप छान वाटलं. अगदी तुमच्या खरंच निस्वार्थ भावाने किती सुंदर जगाला एक सामाजिक हे केलं सर. एवढं कोणी नाही करत. म्हणजे रेकी, कुठलाच स्वार्थ नसताना एवढं म्हणजे ज्ञान जगाला देतात लोकांच्या फायद्यासाठी. खूप छान वाटलं सर. चला, मस्त थँक्यू सो वाटलं. मच. खूप आनंद झाला. रेकीचा प्रिन्सिपल आहे ना तो, की आपलं काम इमानदारीने करा, जरी फ्री आहे मग काही सोडायचं का, घ्या. ओके, जे भेटतंय ना, लक्की तुम्ही भेटत आहे. ओके, आनंदाने नाही, स्वीकारा ते. काहीतरी कारणाने दिलं असेल परमेश्वराने तुम्हाला, तर नाही. खूप छान वाटलं सर. खूप थँक्यू. आनंद हा, झाला. मनीषा मॅम बोला. हा, बोला मनीष. हा, बोला मॅडम. आवाज येतोय का सर माझा? हा, बोला बोला बोला. मी सरांना नाही, बाकी सगळ्या स्टुडंटला असं सांगायचंय मला की खरंच सर इतकं छान शिकवतात. म्हणजे मी आधी पण ऐकलंय, बरेच जे लेवल 1 चे क्लास आहेत ना, ते 1-2 ठिकाणी ऐकलेत मी. पण इतकं डिटेलमध्ये ना खरंच कोणी शिकवत नाही, जितकं डिटेलमध्ये सर आपल्याला शिकवतायत. आणि सगळ्यांनी पुढची लेवल सुद्धा करा. खरंच सर खूप सुंदर मार्गदर्शन करतायत आणि लाईफ टाईम ऍसेस त्याबरोबर पीडीएफ देतात, आपल्याला नोट्स सुद्धा देतात. इतकं चांगलं काम ते करतायत. म्हणजे एवढं कुणी खरंच करत नाही फ्रीमध्ये. त्यामुळे खरंच थँक्यू सर. चला, थँक्यू सो मच. चला, तुमचे ब्लेसिंग भेटले तेवढं बस झालं. थँक्यू मॅडम. हा, चला. ओके, चला, आता खूप जास्त वेळ झाला आहे. आपण उद्या भेटूया उद्या. ओके, उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. हा, बोला अनुराधा मॅम, काय झालं आता, काय झालं सांगा. काही नाही झालं सर, पण खूप सुंदर आणि खूप निस्वार्थ भावनेने तुम्ही शिकवता. खूप प्रभावी झालो. आणि तुमच्या चॅनलचं, युट्यूब चॅनलचंही मला नाव सांगितलं तर बरं होईल. पुढच्या लेवलसाठी सुद्धा मी उत्सुक आहे.
ठीक आहे. आणि उद्या अजून खूप करा. छान अजून कार्य आपण करताय सर. चालेल. थँक्यू सो मच. आणि ज्यांना सर्टिफिकेट पाहिजे उद्याचं सेशन मिस करू नका. मला माहिती आहे हो, कोण मला भेटत नाही. सर्टिफिकेट पण पाहिजे सर. अदरवाईज मी सर्टिफिकेट देणार पण नाही पाहिजे सर. आणि मला हे पण पाहिजे. ओके ओके. मी नाही, मेसेज मला करतो तुम्हाला. नोट्स पण हवे. हो ओके हो, चालेल. ठीक कारण ठीक. मगाशी मी तुम्हाला कॉल करत होते, पण बहुतेक तुमचा कॉल लागला नाही. चालेल चालेल. ठीक आहे. बहुतेक मी तुम्ही मेसेज देतो सेमिनार तुम्हाला. मध्ये होतात. हो चालेल. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. चला सर्वांनी मला ऐकून घेतलं. सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू 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 सो मच. ओके. आम्ही मेसेज पाठवतो PDF कशावर मिळेल. ओके. थँक्यू सो मच.